मम्मी आज खूप चांगला दिवस आहे. असं हां 2 वेळेस. हां तांदूळ लावले. ठीक आहे. हो ओला नाही ना त्याच्यामुळं. ठीक आहे बाजूला ठेवून दे थोडं. बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर पृथ्वी हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे डिअर पृथ्वी हॅपी बर्थडे टू यू. कुरो ठेव ना तू जा ना पटकन. जंप मारेल तो. नाही मारणार जंप. जा जा जा. नको त्याला तो. ठेव ना तू. नाही नाही दिसतोय त्याला. बरं असंच काय नाही करणार तो. हे करेल तो म्हणजे वास घेईल फक्त. कुरो ठीक आहे चल बघू की. आज मुहूर्त खूप छान होता. एक तुलसी विवाह समारंभ होता म्हणजे प्रारंभ होता आणि त्याचबरोबर आज एकादशी होती आणि त्यात पृथ्वीचा बड्डे. तर दरवर्षी आम्ही बड्डेला दगडूशेठच्या दर्शनासाठी जात असतो दोघेजणं. तर यावर्षी आमच्यासोबत रिया देखील होती. तर आमचं खूप छान दर्शन झालं. गर्दी असून पण खूप छान दर्शन झालं.
त्यांचे घरचे माल मुक्ता फळाची देवी व देवी व मंगलमूर्ती व श्रीमंगलमूर्ती दर्शन मातेना कामना होती देवी व देवी व धनशिरा भवा सुखमावी कोमला चंद्राची उडी मुक्तेश्वरा हे दर्शन मुक्त शोभा तुम्हाला यानंतर आम्ही गेलो श्रीखंड थाळीमध्ये. इथे प्रत्येक पदार्थ हा घरगुती वाटतो आणि ते टेस्ट पण खूप छान आहे असं ऐकलं होतं. तर म्हणून ट्राय करण्यासाठी ह्या वेळेस आम्ही बड्डेला श्रीखंड हॉटेलमध्ये गेलो होतो. मी पण खूप उत्सुक होतो की काय असेल या थाळीमध्ये, जे की घरची तर आठवण करून देईल. आणि ॲम्बियन्स तर खूप छान होता या हॉटेलचा. आणि बघू पुढे काय काय आहे थाळीमध्ये असं मी एंट्री केली होती. आणि इथे बसू बस कुठे बस समोर तू तिकडून का मी इकडून बस. तर इकडे बसू म्हटलं की आपल्याला ढिगभर वाटतं. म्हणजे सहज सांगायचं तर एका थाटामध्ये वेगवेगळ्या स्वादिष्ट आणि पौष्टिक रंगबिरंगी जेवणाचे पदार्थ असतात. तर असंच काही साजेसं पदार्थ या थाळीमध्ये आहे. तर बघूयात काय काय आहे. तर इकडे बासुंदी आहे, सीताफळ बासुंदी. आणि त्याच्यानंतर मूगडाळीचा शिरा त्यांनी वाढला आहे. समोर ताक दिसतंय तुम्हाला त्या ग्लासमध्ये. आणि हळूहळू ते एक एक पदार्थ वाढत आहे. तर त्याच्यामध्ये आहे पनीरची भाजी, म्हणजे कोल्हापुरी पनीर. त्यानंतर ही दाबेली आहे जे वाढत आहेत ते. त्यानंतर मटारची एक भाजी आहे, मटार मसाला टाईप. ह्यानंतर ही छोटीशी कचोरी त्यांनी वाढली आहे. ही कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी आहे. ही पण टेस्टला खूप सुंदर होती. आणि त्यानंतर एक लसूणाची चटणी वाढली आहे त्यांनी. तर ती देखील टेस्टला खूप छान होती. ॲक्च्युली मी असं खात नाही पण ती अलगच टेस्ट वाटली. भेंडी मसाला, तिकडे मटकी एक मसाला. आणि इकडे आहे भाकरी, त्याच्यावरती गूळ आणि तूप. त्यानंतर इकडे एक सलाड आहे, कांदे आणि टोमॅटो. आणि तिकडे छोटीशी एक फुलका, पापड, लिंबू आणि मसाला पुरी. ही पण टेस्टला छान होती मसाला पुरी. आणि ज्या छोट्याशा डिशमध्ये दहीवडा आहे तो पण टेस्टी होता. एक लोणचं आणि लसूण चटणी पुन्हा इथं वाढली आहे त्यांनी. आणि त्यानंतर आहे हे शिमला मिरची टाईप, ठेचा नाही पण हे मोठी मिरची असते ना त्याचं काहीतरी आहे. तर कट केलेली, थोडीशी तेलामध्ये फ्राय केलेली. इकडे काकडी सलाडमध्ये. तर ह्याची टेस्ट छान होती. इकडे ही कढी आहे पांढरी, पण थोडंसं त्याला गोडसं टेक्स्चर आहे, म्हणजे गोड आहे थोडीशी स्वीटमध्ये. ही आपली साधी डाळ आहे. आणि त्यानंतर ते खिचडी किंवा पूर्ण आपली थाळी झाल्यानंतर खिचडी किंवा हे देतात, प्लेन राईस देतात. आपल्याला जे हवं ते आपण घेऊ शकतो या हिशोबाने. ओव्हरऑल छान होतं. त्याच्यानंतर एक पानाचं हे होतं. आणि या ठिकाणी आम्ही आलो आहे पृथ्वीला एक गिफ्ट घेण्यासाठी बर्थडे निमित्त तिथून पुढे आम्ही गेलो होतो घरी. तर आज रियाला रिटर्न जायचं होतं तिच्या गावी. सो लवकर लवकर आम्ही फिरून मग घरी आलेलो. काढ तुझा. ये नीट करू काय? तुझं काय नाही आहे, तुझं काय नाही आहे. किती क्यूट आहे यार. राहू देते. तुझं काय म्हणजे मी ओलो मध्ये काय टाकू, संगम मध्ये पार्किंग नंबर 1 टाकू ना. हो. कुरो अजून नाही का ग? काय त्याच्यामध्ये नॅपकिन टाकाल ते आहेत अजून पण कपडा टाक खाली.
आणि त्याच्यावर नॅपकिन टाकली असतीस. तो कपडा टाक ना त्याचाच. घे तो. तो कपडा घे आणि त्याच्यावरती नॅपकिन टाक. ठीक आहे. त्या संगमवाडी ब्रिजच्या तिथे ना मी पार्किंग नंबर 1 टाकतो ओला मध्ये. ठीक आहे. जर मागं पुढं असेल तर त्या रिक्षावाल्याला सोडायला लाव तिथे. या ठिकाणी त्याला बास्केट बंद होतं कारण की निघायचं होतं, पण तो तिथून पण निघण्यासाठी ट्राय करत होता. त्याला कळून गेलं होतं की आम्ही त्याला टाकलं आहे बास्केटमध्ये. कुठून बांधायचं तुला? पण जाऊपर्यंत कारण की बसमध्ये नंतर होती तोपर्यंत तिला एकटीला हँडल नसलं झालं म्हणून आम्ही इकडून दोन्ही साईडनी. पण तरी तो असं आवाज मिडल मधून वाटत होतं की आता हे मला पॅकच करतात. त्याला कळून गेलं होतं. ह्याच्यातून घे ग रिया. ते जे धरायचं आहे का त्याच्यामधून घेतलं तर ना ते आता उचलणार कशी तू सांग. थांब 1 मिनिट. थांब पृथ्वी काढते. हे काढ. हा तर ह्याच्या खालून घे. हा असं. हा म्हणजे तुला हे धरायला सोपं. कळलं का? ते डालगं निघतं का? धर पृथ्वी बांधते पॅक तिला. हे पॅक बांध तू. आणि इकडे नाही करणार ग. विचारायला वाटतंय मला कैद केलंय. इकडून पण एक दोरी दे. ठीक आहे. एवढी मोठी का? ही पण जमून ना. हे घे. ती पण खालूनच बांधायची. थांब 1 मिनिट थांब. मध्ये नको करू. साईडला साईड मधून इकडून एक घे म्हणजे ते पॅक बसतो. आमचं चालू होतं की कसं बांधावं या ठिकाणी, कारण की तो निघायला नको आणि तिच्याकडून जर त्यातून निघाला तर मग तो पळायला नको. त्याच्यामुळे आम्ही शेवटी प्लॅन केला की दोन्ही साईडनी त्याला पॅक केलं तर तो कमीत कमी बसपर्यंत जाईपर्यंत काही हलणार नाही. तरी त्याचा आवाज थोडा चालूच होता. क्वै क्वै क्वै. त्याला असं कळून गेलं होतं. थोडा वेळ मग तिच्यासोबत तो हॅबिच्युअल असल्यामुळे ती बोलत होती त्याला, त्याच्यामुळे थोडा शांत होता. मग आता ह्या प्रकारे आम्ही बांधलं त्याला आणि फायनली तिची जाण्यासाठी ती निघाली कारण तिची ॲटो खाली आली होती आणि आम्ही पण तिला सोडायला चाललो होतो कारण ती एकटीला तेवढं सामान शिफ्टिंगसाठी प्रॉब्लेम आला असता. त्या पृथ्वी आणि मी दोघं पण तिला ड्रॉप करायला गेलो होतो. बिचारा ग. त्याचं हे कुठे आहे? घालते का? नको तुला काढायला अवघड होईल. बस. चल. आम्ही निघालो आणि रस्त्यामध्ये आम्हाला ट्रॅफिक लागली. काय रिझन होतं माहिती नाही, पण रश खूप होती. DJ पण होता. आता आम्हाला वाटलं की आता आम्हाला पोहोचू की नाही तोपर्यंत, कारण की जायला आम्हाला कमीत कमी 30 मिनिट्स तरी लागणार होते आमच्या स्टॉपपासनं. पण काही म्हणजे हाफ रस्त्यामध्येच ही रश होती. तरी आम्ही गेलो. आमची बाईक असल्यामुळे फास्टमध्ये गेलो आणि तेच म्हटलं मी शूट केलं की हे नेमकं काय आहे. पण पुढे जाऊन समजलं की काहीतरी यात्रा का काहीतरी आहे नेमकं हे. तर एक रथ होता, तर मे बी कोणी महाराज असतील, तर त्याची ही रश असेल एखाद्या वेळेस. तर खूप मोठी होती. ते पण एकदम शिस्तीमध्ये लाईनीमध्ये चाललेले होते आणि एक साईडने ट्रॅफिक गाड्या चाललेल्या होत्या आणि एक साईडने त्यांची रश होती असं. तर काही प्रॉब्लेम नाही आला कारण की हाफ रोडपर्यंतच हे सगळं होतं. तिथून पुढे आम्ही व्यवस्थित गेलो. आपल्या समोरचीच रिक्षा आहे.
रियाला आणि कुरवला बाय बाय करून आम्ही निघालो पृथ्वीची फेवरेट दाळबाटी खायला ममता डायनिंग हॉलमध्ये. इथं राजस्थानी टाईप दाळबाटी मिळते, महाराष्ट्रीयन नाही मिळत. तर आम्ही ती खाऊन घरी आलो. तर हे आमचे दिवसभरातले फोटो. तर आम्ही आलो घरी. तर हे आमचे दिवसभरातले फोटो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आमची मेमरीज. सो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. असेच आमच्यासोबत कनेक्ट रहा. फन विथ अवर फॅमिली. थँक्यू.